आयुषच्या डोक्यात एक खूप मोठी आणि अनोखी कल्पना होती. त्याला शाळेच्या विज्ञान प्रदर्शनासाठी स्वतःचा एक इलेक्ट्रिकल रोबोट बनवायचा होता. त्याने आपल्या वहीत रोबोटची चित्र काढायला सुरुवात केली. आयुषनं त्याची हुशार मैत्रीण केतकीला आपल्या मदतीला बोलावले. केतकीला विजेच्या उपकरणांची खूप चांगली माहिती होती. दोघांनी मिळून रोबोटच्या मेंदूची म्हणजे सर्किटची रचना कशी असावी यावर चर्चा केली. थोड्या वेळानं त्यांचा मित्र अमेय तिथे आला. केतकी आणि अमेयनं मिळून घराबाहेर पडलेल्या रिकाम्या डब्यांचा आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करून रोबोटचं शरीर तयार करायला सुरुवात केली. आता सर्वात महत्त्वाचा क्षण आला होता, रोबोटला वीज जोडणं. अमेय आणि आयुष बॅटरीच्या लाल आणि काळ्या तारा एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे लक्ष कामात पूर्णपणे मग्न होते. जशी तार बॅटरीला स्पर्श झाली तसा अचानक चट असा आवाज झाला आणि एक ठिणगी उडाली. रोबोट अजिबात हलला नाही. आयुष आणि केतकी खूप निराश झाले. त्यांना वाटले त्यांचा प्रकल्प फसला. आयुष सहजासहजी हार मानणारा नव्हता. त्या रात्री त्याने आपल्या खोलीत बसून एका जुन्या तुटलेल्या खेळण्यातील मोटार बाहेर काढली आणि त्याचा बारकाईनं अभ्यास केला. त्याला आपली चूक लक्षात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी आयुषनं धावत जाऊन अमेयला बोलावले. दोघांनी मिळून रोबोटच्या सर्किटमधील ती चूक सुधारली आणि पुन्हा एकदा सोल्डरिंग करून तारा घट्ट जोडल्या. जसे आयुषनं रिमोटचे बटन दाबले तसे रोबोटच्या डोळ्यांतील छोटे बल्ब चमकू लागले. अमेय आणि केतकी आनंदानं उड्या मारू लागले. त्यांनी ओरडून सांगितले, "बघा, आपला जिपी चालतोय!" अखेर विज्ञान प्रदर्शनाचा दिवस उजाडला. शाळेच्या हॉलमध्ये खूप गर्दी होती. केतकी आणि आयुषनं जीपी रोबोट कसा काम करतो आणि तो कचरा वेचण्यासाठी कसा वापरता येईल हे सर्वांना अभिमानानं सांगितले. परीक्षकांना त्यांचा हा टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला रोबोट खूप आवडला. आयुष आणि अमेयला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांच्या मेहनतीचे आणि मैत्रीचे फळ त्यांना मिळाले होते.